आज मी हेल्दी सूप तयार केलेला आहे। यामध्ये भाज्यांबरोबर मी उकड्या तांदळाचाही वापर केलेला आहे। भाज्या व उकडे तांदूळ हे दोन्हीही आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत। अशा प्रकारे केलेलं हे न्यूट्रिशियस हेल्दी सूप कसं तयार केलं ते आपण आता बघूया। चला तर मग आपण बघूया आजची रेसिपी हेल्दी सूप। आजची आपली रेसिपी आहे हेल्दी सूप। त्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत आणि या सूपासाठी आज मी उकड्या तांदळाचा वापर करणार आहे। यासाठी मी थोडे उकडे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि ते चाळणीमध्ये वाळवून घेतलेले आहेत। आता या उकड्या तांदळाची आपण मिक्सरमध्ये भरड करून घेऊया। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी भांड्यामध्ये तूप घेतलेलं आहे। हा तूप वितळलेला आहे, यामध्ये लसूण घालूया। आता यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालूया। कोबी, वाटाणे, गाजर। आता यामध्ये कांदा व कांद्याची पात घालूया। आता या सर्व भाज्या चांगल्या तुपामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया। आता यात आपण पाणी घालून भाज्या शिजण्यासाठी ठेवूया। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। यात 1 चमचा मिरपूड घालूया। आता या सर्व भाज्यांना थोडी उकळी यायला देऊया। यात आपण जिरा पावडर घालूया। आता या सूपाला उकळी आलेली आहे, यामध्ये आपण उकड्या तांदळाची भरड घालूया। आता हे सर्व चांगलं मिक्स करून शिजायला ठेवूया। या सूपामध्ये भाज्याही आहेत, उकड्या तांदळाची भरडही घातलेली आहे। भाज्या तर न्यूट्रिशियस आहेतच, पण उकड्या तांदळाची भरड सुद्धा ही खूप न्यूट्रिशियस आहे, कारण ही पचायला हलकं असतात आणि याचा वापर केल्यामुळे हे जे सूप अतिशय पौष्टिक झालेलं आहे आणि हे सूप सगळ्यांसाठी उपयोगी आहे। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असंच हे सूप झालेलं आहे। आता हे सूप चांगलं उकळलेलं आहे आणि सर्व करण्यासाठी रेडी आहे। अशा प्रकारे हे हेल्दी सूप तयार झालेलं आहे। सगळ्यांनाच उपयोगी आहे। तुम्ही हे करून पहा। तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय अँड थँक यू।